रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक निकाळजे यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव लोकतंत्र बचाव याचं आंदोलन सुरू आहे। या अनुषंगानं सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आलं। ईव्हीएम विरोधात भारत देशातील मोठमोठे आयटी सेंटरमधील एक्सपर्ट, तज्ज्ञ, वैज्ञानिक तसेच माननीय सुप्रीम कोर्ट वकील, न्यायाधीश हे आंदोलन करून सहभाग नोंदवत आहेत। ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करता येऊ शकते हे संपूर्ण देशवासियांच्या लक्षात आल्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात जनमानसात असंतोष निर्माण झाला आहे। त्याचबरोबर जगभरातील अमेरिका, चीन, इंग्लंड, जपान, फ्रान्स अशा अनेक प्रगत देशांनी ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी करण्यात येणारा वापर बंद केलाय। त्याचप्रमाणे आपल्या भारत देशात यापुढे देखील मतदानासाठी ईव्हीएमचा वापर बंद व्हावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन प्रतिकात्मक पोस्टरचे दहन, भव्य निदर्शने करण्यात आले आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे साहेबांच्या आदेशानुसार आज आपण सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएमच्या विरोधात ईव्हीएम हटाव या बाबतीत जोडो मारो आंदोलन ईव्हीएमच्या पोस्टरवरती प्रतिकात्मक जोडो मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। ईव्हीएमच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये गडबड आणि हॅक करता येतं हे लोकांच्या लक्षात आल्यामुळं ईव्हीएमच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे आणि ईव्हीएमवरती लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे आणि देशभरामध्ये याच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत। प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएमचा वापर बंद केला आहे, त्यांनी बॅलेट पेपरचा वापर सुरू केला आहे। मग भारत देशामध्ये ईव्हीएम मशीन का? तर ईव्हीएमचा वापर बंद झाला पाहिजे। या ईव्हीएममुळं लोकशाही धोक्यात आले आहे, संविधान धोक्यात आले आहे हे लोकांच्या लक्षात आलं आहे। लोकांना योग्य पद्धतीने न्याय मिळत नाही, कारण ईव्हीएमच्या बाबतीत काही उमेदवारांच्या बाबतीत असं घडलं आहे की त्यांनी स्वतःचं मत त्यांना ईव्हीएमच्या मशीनमधून त्यांना मिळालेलं नाही, हे उदाहरण समोर आलेले आहेत। आणि यामुळं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी देशभराबरोबर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आंदोलनं सुरू केलेले आहेत। त्या अनुषंगानं आम्ही गेले 27 फेब्रुवारीपासून प्रत्येक तालुक्यामध्ये ईव्हीएम हटाव ईव्हीएम जलाव असे आंदोलन केलेले आहेत। आणि आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएमच्या प्रतिकात्मक पोस्टरवरती जोडो मारो आंदोलन केलेलं आहे आणि प्रखरपणे आम्ही या ईव्हीएमला विरोध केला आहे। भविष्यामध्ये सरकारने याचा विचार करावा आणि ईव्हीएमचा वापर थांबवावा आणि बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं आणि लोकशाही वाचवावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। NTV न्यूज मराठी, सांगली।